राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी कौलापूर ते मालगाव एकत्रित गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। 4 दिवसांपूर्वीच मिरज पंचायत समितीच्या इमारत उद्घाटनावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर तोफ डागली होती आणि पालकमंत्री आणि खासदारांचा एकत्रित प्रवास झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले। राज्यातील समीकरणे झपाट्याने बदलत चालली आहेत। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला होता। त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता। तर गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार आणि आमदार एनडीए मध्ये सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले। या संदर्भात काही बैठका झाल्या असतानाचा दावा देखील करण्यात आलाय। त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापले। त्यामध्ये आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा एका गाडीतून प्रवास चर्चेचा विषय बनलाय। कौलापूर येथील नंदा पवार यांचे आषाढी वारीमध्ये अपघाती निधन झाले। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी खासदार विशाल पाटील बुधवारी कौलापुरात आले होते। त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील कौलापुरात आले होते। कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील मालगाव येथील सलगरे कुटुंबियांच्या भेटीसाठी निघाले होते। खासदार विशाल पाटील देखील मालगावला जाणार होते। त्यामुळे खासदारांनी चंद्रकांत पाटील यांच्या गाडीत बसण्याची परवानगी मागितली। क्षणाचाही विचार न करता दादांनी देखील खासदारांना या गाडीत बसा असं सांगितलं। त्यानंतर पालकमंत्री पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी अर्धा तास एका गाडीतून प्रवास केला। यामध्ये राजकीय घडामोडींसह इतर चर्चा झाल्याचं वृत्त आहे। पंढरपूर वारी दरम्यान दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले। शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत त्यांनी शासन नियमानुसार मिळणाऱ्या शासकीय मदतीबरोबरच कसबे डिग्रज येथील दिवंगत राजश्री भोसले यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी वैयक्तिक स्तरावर दरमहा 5,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। पालकमंत्री पाटील यांनी कसबे डिग्रज येथील राजश्री शंकर भोसले, कौलापूर येथील नंदा बाबासो पवार आणि मालगाव येथील माधवी राजेंद्र सलगरे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली। या दुःखद प्रसंगामुळे कुटुंबावर कोसळलेल्या अपघाताची दखल घेत त्यांनी त्यांच्या भावना समजून घेत धीर दिलाय। यावेळी खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी विशाल यादव, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ, सांगली अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, माजी उपमहापौर शेखर इनामदार उपस्थित होते। पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून उपलब्ध असलेली सर्व मदत तत्परतेने मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं सांगितलं। अशा कठीण प्रसंगी शासन संवेदनशीलतेने नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेअंतर्गत 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये त्वरित मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी राजश्री भोसले यांची 12वीत शिक्षण घेणारी मुलगी पुढे चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न पाहत असल्याचा उल्लेख करत तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तिच्या बँक खात्यात RTGS द्वारे दरमहा 5,000 रुपये वैयक्तिक स्वरूपात जमा करण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली। सांगलीतील स्वामी समर्थ घाट परिसरात चैतन्य संतोष तोरणे या युवकाचा कोयता आणि चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला होता। या खून प्रकरणी कुख्यात गुंड लखन इसरडेसह 5 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय। त्यापैकी एकास शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे। पूर्वीच्या वादातूनच खून झाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। तसेच 5 जणांसह आणखी 2 अल्पवयीन मुलांचाही सहभाग निष्पन्न झालाय। पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हेगार कृष्णा उर्फ मुतक्या कुटनाप्पा कांबळे याला अटक केली असून इतर 6 जणांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलं। यामध्ये इसरडे टोळीचा म्होरक्या लखन पंडित इसरडे यांसह अन्य 7 जणांचा समावेश आहे। गोकुळनगरमध्ये एकास मारहाण केल्याची माहिती तेथील महिलांना सांगितल्याचा राग मनात धरून हल्लेखोरांनी हे कृत्य केल्याचं समोर आले। गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये लखन पंडित इसरडे, राकेश शामराव कांबळे, कृष्णा उर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे, करण किशोर शिंदे, सुनील उर्फ मुक्या निलाप्पा आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। या प्रकरणी नितीन बाळू ठोकळे यांनी फिर्याद दिली आहे। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चैतन्य संतोष तोरणे याचा हल्लेखोरांनी निर्घृण खून केला होता। दरम्यान रात्री उशिरा सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। काही दिवसांपूर्वी शहरातील गोकुळनगर परिसरात संशयित लखन इसरडे आणि त्याच्या साथीदारांनी एकास मारहाण केली होती।
ही बाब मृत चैतन्य तोरणे याने तेथील महिलांना सांगितली। याची माहिती इसरडे आणि त्याच्या साथीदारांना मिळताच ते चैतन्यवर चिडून होते। त्या रागातूनच हा खून करण्यात आलाय। तसेच संशयितांनी फिर्यादी नितीन ठोकळे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। जीव टांगणीला लावणाऱ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली आहे। शिराळा वाळवा तालुक्यात मध्यम पाऊस झाला तर सांगली मिरज शहरात हलक्या पावसाने शेतकरी वर्गात आशा निर्माण केली। सलग 6 दिवस पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पेरण्या स्थगित करण्यात आल्या आहेत। गेल्या आठवड्यात गुरुवारी पावसाने उघडीप दिली। पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा तडाखा वाढला होता। जिल्ह्यात 35% खरीपाच्या पेरण्या झाल्या असून उर्वरित ठिकाणी पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्या स्थगित करण्यात आल्या। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे। शिराळा वाळवा तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। सांगली शहरातील सकाळपासून थांबून पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। पावसामुळे शहरातील काही भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र दिसून आलं। दरम्यान जिल्ह्याच्या पूर्वेकडील जत, आटपाडी, कवटेमंका, खानापूर आणि तासगाव तालुक्यांमध्ये अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही। त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप पिकांसाठी लवकरच पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। पुण्यातील सासवड जेजुरी रस्त्यावर वारीतील अपघातातील मयत वारकरी महिलांच्या कुटुंबांच्या मदतीला एकनाथ शिंदेंची शिवसेना धावली असून आमदार सुहास बाबर, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी कुटुंबांचं सांत्वन करत प्रत्येकी 2 लाखांची मदत दिली आहे। वारीत एका ट्रकने धडक दिल्याने 3 महिलांचा मृत्यू झालाय। मृत महिला सर्व सांगलीच्या होत्या। 3 महिलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर ऐन आषाढी वारीत दुःखाचा डोंगर कोसळलाय। मालगाव येथील माधवी राजाराम सलगरे, कौलापूर येथील नंदा पवार, कसबे डिग्रज येथील राजश्री शंकर भोसले अशी मृतांची नावे आहेत। या मृत महिलांच्या नातेवाईकांच्या मदतीला शिवसेना पुढे आली आहे। शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी मृत महिलांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले। शिवसेना तुमच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी आश्वस्त केलं। अपघातात मयत झालेल्या मालगाव येथील माधवी राजाराम सलगरे, कौलापूर येथील नंदा पवार, कसबे डिग्रज येथील राजश्री शंकर भोसले या प्रत्येक कुटुंबाला 2 लाखांची मदत शिवसेनेच्या वतीने देण्यात आली। तर अपघातात जखमी झालेल्या मंगलविलास पाटील यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे। अपघातात जखमी झालेल्या सर्व रुग्णांची शिवसेनेच्या वतीने योग्य प्रकारची काळजी घेण्यात आली। सर्व मदत देण्यात आली आहे। याबद्दल जखमींच्या नातेवाईकांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले। मिरज तालुक्यातील बुधगाव येथे श्री बनशंकरी देवीचा पारंपरिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। सुमारे 150 वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवासाठी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक येत असतात। ज्येष्ठ अमावस्येला देवीच्या मुखवट्याची पारंपरिक मिरवणूक काढली जाते। बुधगावच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचं प्रतीक असलेला या बनशंकरी उत्सव म्हणजे ऐतिहासिक आख्यायिकेनुसार संस्थान काळात कृष्णा नदी पात्रात सापडलेल्या लाकडी पेटीत देवीचा मुखवटा आढळला होता। हा मुखवटा गावातील महादेव मंदिरात आणल्यानंतर तो बदामी येथील बनशंकरी देवीचा असल्याचं समोर आलं। तेव्हापासून बुधगावात हा उत्सव सुरू असून आजही ती परंपरा अखंडपणे जपली आहे। उत्सवात पान सुपारी कार्यक्रमानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची भव्य मिरवणूक आणि नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। पारंपरिक पद्धतीने देव आणि दैत्य युद्धाच्या खेळाचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी सुवासिनी देवीची ओटी भरण्यात आली आहे। तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतलं। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी देवी मंदिरात पुन्हा स्थापित करण्यात आली। कवटेमंकाचे भाजपचे तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी तासगाव कवटेमंका विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत। शासनासमोर खोटे चित्र रंगवून कवटेमंकाचे हक्काचे प्रांत कार्यालय तासगावला पळवण्याचा रोहित पाटील यांचा डाव असल्याचे भाजपचे कवटेमंका तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी सांगत जनतेची फसवणूक करणारे आमदार रोहित पाटील यांचा खोटारडेपणा उघड करू असं आव्हानही रोहित पाटील यांना दिले। जे प्रांत कार्यालय कवटेमंकाला होणं गरजेचं आहे आणि ते सोयीस्कर आहे, तिथे आमदार रोहित पाटील यांनी जनतेची दिशाभूल करून ते तासगावला नेण्याचा प्रयत्न करू नये। कवटेमंका तालुक्यावर हा होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही उदयराजे भोसले यांनी दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, रुग्णालय सांगली मिरज येथे असताना केवळ एका कार्यालयासाठी तासगावला पाठवणं ही जनतेची मोठी गैरसोय आहे। कोकळे, चुडेखिंडीसारख्या गावातील नागरिकांना तासगाव जवळ असल्याचा दावा आमदार रोहित पाटील करत असून तो पूर्णपणे खोटा आहे असंही उदयराजे भोसले म्हणाले। आषाढी वारीला मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असल्याने त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे।
त्यामुळे पालखी मार्गावर फिरती वैद्यकीय पथके, प्रथमोपचार सुविधा आणि साथीच्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे वारकऱ्यांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांनी दिली. आषाढी वारीनिमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पालखी मार्गावर 15 आरोग्य पथके, दुचाकीवर 20 आरोग्य दूत, 4 रुग्णवाहिका आणि फिरता दवाखाना तैनात करण्यात आलाय. जिल्हा परिषदेत भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आम्ही सेवेकरी माऊलींचे या उपक्रमाचा प्रारंभ अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती ऋषिकेश लाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे उपस्थित होते. उपाध्यक्ष लाड म्हणाले, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी फिरता दवाखाना सज्ज ठेवण्यात आलाय. तसेच प्रत्येक दिंडी प्रमुखाला ताप, जुलाब, उलटी, अंगदुखी आदी किरकोळ आजारांवरील औषधांचा प्रथमोपचार संच हा उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ म्हणाले, वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुखकर व्हावा यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातून 12 ते 21 जुलै दरम्यान श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज पालखी, श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ आषाढी रथ पालखी तसेच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक दिंड्या मार्गक्रमण करणार आहेत. बिसूर येथे कौटुंबिक कारणातून स्वतःच्याच घरात घरफोडीचा बनाव करत मित्राच्या मदतीने सोन्याचे दागिने आणि महागड्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या सराईत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी दीपेश बाळासू पाटील आणि महेश कुमार खंडेराव पाटील या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून सोन्याचे दागिने, 1.5 लाखांचा आयफोन आणि एक मोबाईल असा एकूण 7,39,000चा मुद्देमाल जप्त केलाय. शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या कालावधीत मिरज तालुक्यातील बिसूर येथील दीपश्री बाळासो पाटील या कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्याने घरात कोणी नसल्याचं पाहून घराचा दरवाजा उघडून आतील दागिने लंपास केले होते. याबाबतची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी नोंदवण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोघे जण सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेल नजीक येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित दीपेश पाटील आणि महेश कुमार पाटील हे दोघे जण त्या ठिकाणी थांबल्याचे दिसलं. यावेळी त्यांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळले. यावेळी दागिन्यांबाबत दोघांकडे कसून चौकशी केली असता दीपेश पाटील यांनी त्याचा मित्र महेश कुमार पाटील याच्या मदतीने स्वतःच्याच घरातील दागिने चोरल्याची कबुली दिली. यानंतर दोघांकडून 5,85,000 रुपये किमतीचे 34 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 2 अंगठ्या, 1,34,000 रुपयांचा आयफोन आणि 20,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 7,39,000चा मुद्देमाल जप्त केला. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 22 ते 28 जुलै अखेर जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. पद्माकर जगदाळे म्हणाले, स्वर्गीय अजितदादांच्या अकाली जाण्याने त्यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी लोकाभिमुख आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबवून हा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय. या जनसेवा सप्ताहामध्ये पर्यावरण, आरोग्य, सामाजिक, महिला सक्षमीकरण आणि कृषी या विषयांवर विशेष भर दिला जाईल. सप्ताहादरम्यान ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी ते देवराई हा वृक्ष संवर्धन उपक्रम राबवण्यात येईल. याशिवाय रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस निदान शिबिरे आयोजित केली आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी मेळावे, बचत गटांचे सक्षमीकरण आणि अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात येतील. तसेच आधुनिक शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी कार्यशाळा आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेतली जाणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.